सासू सुनेच्या नात्यात तर हे रोजच घडतं. सुनेने असंच वागावं किंवा सासूने असंच बोललं पाहिजे, असा एक अदृश्य आग्रह दोन्ही बाजूंनी असतो. आपण समोरच्याला आपल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या वातावरणातून आलेला असतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारण्याचा निदान प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचा अति आग्रह सोडतो, तेव्हाच त्या घरातलं वातावरण थोडं तरी राहण्यायोग्य होतं, सुसह्य होतं. आपल्याला वाटतं की आपण आग्रह धरला नाही तर सगळं विस्कळीत होईल, पण खरं तर उलट असतं. आपण जेव्हा ही पकड सैल करतो ना, तेव्हा गोष्टी आपोआप जागेवर यायला लागतात. आपल्या किचनमधलंच उदाहरण घ्या. दूध तापवताना जेव्हा आपण खूप मोठा गॅस ठेवतो तर ते उतू जातं, पण तेच जर आपण मीडियम फ्लेमवर ठेवलं आणि त्याला त्याचा वेळ दिला, लक्ष ठेवलं, तर ते व्यवस्थित तापतं. आणि गॅस मोठा असला की बऱ्याच वेळा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ते उष्णतेने उतू जातं. तसं होत नाही. आपल्या आयुष्याचं आणि नात्यांचं सुद्धा तसंच आहे. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की त्यांना वाटतं की घरच्यांनी त्यांच्या कष्टाची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा वाईट वाटतं. मग त्या चिडचिड करतात, टोमणे मारतात. पण हा सुद्धा एक प्रकारचा आग्रहच आहे ना.